नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. आगरी समाजाच्या संघटनात्मक चळवळीला दिशा देणारे आगरी सेनेचे संस्थापक राजाराम साळवी यांचे शनिवारी निधन झालं. ते 83 वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, 2 मुली, सून आणि नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावरती कळवा येथे अंत्यसंस्कार करण्यात आलेले आहेत. तर कळवा येथील मनीषा नगर परिसरामध्ये राजाराम साळवी हे वास्तव्यास होते. त्यांनी 1 ऑगस्ट 1986 रोजी आगरी सेनेची स्थापना केली होती. या संघटनेच्या माध्यमातून त्यांनी ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये विखुरलेल्या आगरी समाजाला संघटित करण्याचं काम केलंय. आगरी समाज तसेच ओबीसी समाजाच्या न्याय हक्कांसाठी त्यांनी आक्रमक भूमिका घेत अनेक आंदोलनं उभी केली होती. कामगारांच्या हक्कासाठी त्यांनी कामगार एकता या कर्मचारी संघटनेची स्थापना केली होती. शहाड येथील सेंचुरी रेयॉनसह ठाणे जिल्ह्यातील अनेक कारखान्यांमध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली कामगार संघटना कार्यरत आहे. कामगारांच्या विविध प्रश्नांसाठी त्यांनी यशस्वी लढे उभारून अनेकांना न्याय मिळवून दिला. त्यामुळे सामाजिक कार्याबरोबरच कामगार चळवळीतही त्यांचं मोठं योगदान राहिले. शैक्षणिक क्षेत्रातही त्यांनी योगदान देत कळवा येथील मनीषा शिक्षण संस्थेची स्थापना केली. राज्य सरकारच्या ओबीसी महामंडळाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवले होते. समाजहिताला प्राधान्य देणारे नेते म्हणून त्यांची ओळख होती. त्यांचं पार्थिव रविवारी सकाळी 10 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत कळवा येथील निवासस्थानी अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं. त्यानंतर कळवा येथे त्यांच्यावरती अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनामुळे आगरी समाजाला एक लढवय्या, अभ्यासू आणि परखड नेतृत्वाचा अंत झाल्याची भावना व्यक्त होत आहे. साल्वी साहब का नाम रहेगा. अमर रहे, अमर रहे, साल्वी साहब अमर रहे, अमर रहे, अमर रहे, साल्वी साहब अमर रहे, अमर रहे. मी विनंती करेन, पोलीस बांधवांना मी विनंती करेन की तुम्ही थोडंसं मागे होणार. तीन है ना.
ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील शहर विकास विभागामध्ये सोमवारी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास किरकोळ आग लागल्याची घटना घडली. मात्र प्रसंगावधान राखत सुरक्षा रक्षक, अग्निशमक दल आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या तत्परतेमुळे आग त्वरित आटोक्यात आणण्यात आली. या घटनेमध्ये कोणालाही दुखापत झाली नसल्याची माहिती महापालिकेने दिलेली आहे. प्राथमिक माहितीनुसार विभागात बसवण्यात आलेल्या स्मोक अलार्म प्रणालीचा आवाज ऐकता सुरक्षा रक्षकांनी तात्काळ शहर विकास विभागाकडे धाव घेतली. तेथे धूर दिसून आल्यानंतर अग्निशामक यंत्रांच्या सहाय्याने आग विझवण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले. याचवेळी विभागाचा वीज पुरवठा देखील बंद करून अग्निशामक दल आणि प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाला ही माहिती देण्यात आली. माहिती मिळताच अग्निशामक दलाचे अधिकारी, कर्मचारी तसेच आपत्ती व्यवस्थापन पथक घटनास्थळी दाखल झाले. सर्व यंत्रणांच्या समन्वयातून आग पूर्णपणे नियंत्रणात आणण्यात यश आले. या आगीमध्ये संगणकाचा UPS, काही संगणक तसेच काही कागदपत्रांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. महापालिकेची ई-ऑफिस प्रणाली कार्यान्वित असल्याने बहुतांश कागदपत्रे पुन्हा उपलब्ध होऊ शकणार असल्याचं प्रशासनाने स्पष्ट केले. तसेच कार्यालयातील अन्य महत्त्वाची कागदपत्रे सुरक्षित असून त्यांचं कोणतंही नुकसान झालेलं नाही. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष मनोज प्रधान यांनी या सदर घटनास्थळी भेट देऊन संपूर्ण माहिती करून घेतली. तसेच प्रसारमाध्यमांशी बोलताना देखील याबाबतची अधिक माहिती दिली आहे. सदर घटनेची माहिती मिळताच ठाणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुल पिंगळे यांनीही अधिकारी तसेच काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह पाहणी करून योग्य त्या सूचना केल्या आणि प्रसारमाध्यमांशी बोलताना याबाबतची माहिती दिली आहे. तुम्ही सांगितलं तसं आग लागली आहे. आता ती लागली का लावली हा प्रश्न महत्त्वाचा आहे. खरं तर 10 वर्षापूर्वी असंच ह्या 4थ्या मजल्याला आग लागली होती. तेव्हाही खूप फायली जळून खाक झाल्या होत्या. माझा प्रश्न आहे की ही आग नेहमी पहाटेच्या वेळी, सकाळी जेव्हा कोणी लोक नसतात अशाच वेळी का होते? तुम्हाला आठवण करून देतो की 23 एप्रिलला देखील मुंब्र्याला आग लागली, मुंब्र्याच्या प्रभाग समितीला. त्यामुळे प्रामुख्याने 2 मागण्या मी करतो की एक तर फायर ऑडिट ह्या बिल्डिंगचंच आणि महानगरपालिकेच्या सगळ्या वास्तूंचं करावं. तसंच एक ऑडिट कुठल्या फायली जळल्या, कुठल्या फायली राहिल्या याबद्दल व्हावं. हे 4था मजला हे असं एक ADTPचं ऑफिस आहे, असं ठिकाण आहे की नेहमीच ते संशयाच्या वादातच असतं. आणि त्यामुळे प्रामुख्याने आमचं तर स्पेसिफिक म्हणणं आहे की ही आग लावली आहे का याच्यावर निष्पक्ष चौकशी व्हावी. हेच मी सांगितलं की कुठल्या फाईल जळाल्यात आणि खरंच जळाल्यात का नुसत्याच गहाळ झाल्यात का त्यांच्याबद्दल संशयाचं वातावरण आहे म्हणून त्या फाईली आता उपलब्ध होत नाही आहेत. या सगळ्याचा विचार व्हावा आणि त्याच्याबद्दल नक्कीच एक कमिटी या समिती स्थापन करून याच्यावर चर्चा व्हावी. साहेब, असं आहे की सर्वात भ्रष्ट जर कुठलं डिपार्टमेंट या महानगरपालिकेत असेल तर ते शहर विकास आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने चर्चा तर या महानगरपालिकेत झालीच पाहिजे. पण महासभेमध्ये चर्चा होऊ शकत नाही. आमचे नगरसेवक बिचारे सकाळपासून येऊन बसतात, प्रामुख्याने विषय मांडतात, पण त्याची चर्चा कधी होताना दिसतच नाही. मंजूर 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 असं करत
300 प्रकरणं क्लिअर होतात. त्यामुळे कुठेतरी ठाण्याच्या नागरिकांना विचार करायची वेळ आलेली आहे. तुम्ही जसं चर्चा करायचं म्हणता, तर आमचं म्हणणं आहे की आयुक्तांच्या बंद कार्यालयात का चर्चा करायची, महासभेत चर्चा होऊन दे आणि ती चर्चा लाईव्ह कव्हरेज तुमच्या सगळ्यांच्या मार्फत होऊन दे. ठाणे शहरातल्या नागरिकांना कळून दे की कसा कारभार या महानगरपालिकेत चालू आहे. ऑडिट करणं फार गरजेचं आहे. पहिले म्हणजे ना, फायर सेफ्टीचं तुम्ही ऑडिट केलं पाहिजे. आज आपले 2 कर्मचारी मृत्युमुखी पडले. लोकांचं, आपल्या ठाण्याच्या नागरिकांचं जे तिथे धंदा करत होते त्यांचं लाखो आणि करोडोंचं एकत्र मिळून त्यांचं नुकसान झालंय. त्यामुळे ठाण्यातल्या सगळ्याच वास्तूंचं जे महानगरपालिकेच्या मालकीच्या आहेत याचं ऑडिट झालंच पाहिजे. ठाणे महानगरपालिकेच्या ज्या वास्तू आहेत या आधीसुद्धा शहर विकासमध्ये अशा पद्धतीची आग लागण्याची घटना घडलेली होती. नुकतीच गावदेवीची घटना आगीची घडली, तिकडे जीवितहानीसुद्धा झालेली होती. आणि पुन्हा एकदा आगीची पुनरावृत्ती या महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयाच्या वास्तूमध्ये या शहर विकास विभागामध्ये झालेली आहे. तर आम्ही आज त्याचीच माहिती घेण्यासाठी आणि पाहणी करण्यासाठी आलेलो होतो की नक्की ही आग कुठे लागली, कुठली कुठली कागदपत्रं याच्यामध्ये त्या आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेली आहे किंवा काय घडलं, कसं घडलं. पण वेळीच ते फायर अलार्म्स वाजले आणि सुदैवाने जसं गावदेवीची घटना घडली ती रात्रीची वेळ होती, सकाळची वेळ होती, त्यामुळे प्रशासकीय यंत्रणा तातडीने कामाला लागली आणि आग या ठिकाणी विझवली गेली. त्यामुळे पुढची एखादी चुकीची घटना या ठिकाणी घडली नाही. आणि ही सगळी आम्ही माहिती घेतली की जी ठाणेकरांची कागदपत्रं आहेत ही तुम्ही सगळी संकलित करा. कुठली कुठली कागदपत्रं आहेत यांची ती यादी बनवा, त्याची पुनर्बांधणी केली गेली पाहिजे. आणि कुठली कुठली कागदपत्रं याच्यामध्ये ती डिस्ट्रॉय झाली याची माहिती ठाणेकरांना कळली पाहिजे. ते कॉम्प्युटरायझेशन, डिजिटलायझेशन या सगळ्यांचं केलं पाहिजे. आणि ज्यावेळी महानगरपालिका या फायरचे नियम असतील हे आपली बाकी ठिकाणी आपण जेव्हा लागू करतो, कुठेतरी त्यांनीसुद्धा आत्मपरीक्षण या ठिकाणी करणं गरजेचं आहे आणि आपल्याला सक्षम करणं गरजेचं आहे की अशा घटना या वारंवार या ठाणे शहरामध्ये किंवा ठाणे महानगरपालिकेच्या वास्तूंमध्ये किंबहुना ठाणे शहरात कुठेही या घडता कामा नये. हां, फायर एक्स्टिंग्विशर्स असतात. बघा, मी ज्यावेळी गावदेवीची तक्रार केली त्या तक्रारीमध्ये वरती जे DDRचं कार्यालय होतं त्या फायर ब्रिगेडचा असा अहवाल होता आणि त्या अहवालामध्ये त्यांनी नमूद केलेलं होतं की इकडचे ते फीलसुद्धा केलेले नाही आहेत. हा वर्षभरापूर्वी माझ्या तक्रारीवरती केलेला अहवाल होता. त्या अहवालानंतर त्या ठिकाणी त्या उपाययोजना करणं हे गरजेचं होतं. पण अशी खेदाची बाब आहे की ठीक आहे, ती आग मार्केटपुरती त्या ठिकाणी मर्यादित राहिली, वरचं DDR कार्यालय असेल किंवा प्रभाग समितीच्या कार्यालयापर्यंत गेली नाही. पण ह्या फायर इक्विपमेंट्स असतील, फायर एक्स्टिंग्विशर्स असतील किंवा फायरचे स्प्रिंकलर्स असतील, आता ह्याच्यामध्ये जातीने लक्ष घालून या सर्व गोष्टींची पूर्तता या ठिकाणी या प्रशासनाकडनं केली गेली पाहिजे. ना की कुठला तक्रार अर्ज आला आहे, बाबा आला आहे, केली आहे पाणी, झालं आहे पाणी, 2 लोकांचा जीव त्या ठिकाणी गेलेला आहे. आणि या ठिकाणी अशा पद्धतीची दुर्घटना सुदैवाने घडलेली नाही आहे. ही जर रात्रीची वेळ असती तर मोठी दुर्घटना घडली असती. त्यामुळे एक काय ठाणेकर नागरिकांच्या कागदपत्रांचं नुकसानी झालेली आहे किंवा काय आहे याबाबतची चर्चा आता अधिकाऱ्यांना भेटलं आणि त्या ठिकाणी पाहणी करण्यासाठी या काँग्रेसच्या शिष्टमंडळाच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी आलो. बस प्रवासादरम्यान प्रवाशांच्या मौल्यवान वस्तूंची चोरी तसेच जबरी चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत ठाणे गुन्हे शाखा घटक 1 ने 4 आरोपींना अटक केला आहे. या कारवाईमध्ये पोलिसांनी तब्बल 52,34,100 रुपये किमतीचे 32 तोळे सोन्याचे दागिने आणि 5 मोटरसायकली, 1 अग्निशस्त्र, 1 जिवंत काडतूस आणि 1 धारदार चाकू जप्त केलेला आहे. याबाबतची माहिती ठाणे गुन्हे शाखेचे उपायुक्त अमरसिंह जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली. ठाणे परिसरात जबरी चोरी आणि प्रवाशांच्या मौल्यवान वस्तू चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने पोलीस सहआयुक्त पंजाबराव उगले, उपायुक्त अमरसिंह जाधव आणि सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक प्रकाश शिरसाट व त्यांच्या पथकाने विशेष मोहीम राबवत ही कारवाई केली आहे. या प्रकरणामध्ये कौसा मुंब्रा येथील सौद सिराज खान आणि कळवा पूर्व येथील स्वप्नील माधवानी यांना अटक केली आहे. तर मुलुंड वडारवाडा येथील संगीता पिटकर आणि गव्हाण मुलुंड येथील संगीता पिटकर या 2 महिला आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. पोलीस तपासामध्ये या आरोपींकडून ठाणे, मुंबई, नवी मुंबई आणि पुणे पोलीस आयुक्तालय हद्दीतील तब्बल 24 गुन्हे उघडकीस आल्याचं समोर आलं आहे. आरोपींकडून चोरीतील मोठा मुद्देमाल हस्तगत करण्यात त्यांना यश आलं आहे. विशेष म्हणजे आरोपी सौद खान
याच्या विरुद्ध यापूर्वीही MPDA अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. मात्र तो फरार असल्याने न्यायालयाने त्याच्या विरुद्ध प्रोक्लेमेशन ऑर्डर जारी केली होती. अखेर ठाणे गुन्हे शाखेने त्याला अटक करत या टोळीचा पर्दाफाश केला आहे. जाऊ दे मध्ये चोरी, जबरी चोरी, मोबाईल स्नॅचिंग, चेन स्नॅचिंग, मोटरसायकल चोरी आणि फसवणूक, बतावणी किंवा बॅगमधून सोने चांदीचे दागिने चोरी करण्याचे गुन्हे दाखल होते. त्याचा समांतर तपास गुन्हे शाखा घटक 1 चे पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक शिरसाट आणि त्यांची टीम करत होती. ज्यामध्ये त्यांनी एकूण 24 गुन्हे उघडकीस आणलेले आहेत. ज्यामध्ये एकूण 52 लाखाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. ज्यामध्ये 32 तोळे सोन्याचे दागिने आहेत, 5 मोटरसायकल आहेत, 1 फायर आर्म अग्निशस्त्र, 1 राऊंड आणि चाकू असं मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. ज्यामध्ये 2 पुरुष आरोपी आणि 2 महिला आरोपी यांना अटक करण्यात आलेली आहे. यामध्ये एकूण 5 चेन स्नॅचिंग, 5 मोटरसायकल चोरीचे गुन्हे, 4 मोबाईल स्नॅचिंग, 1 फायर आर्म आणि इतर 9 चोरीचे गुन्हे असे एकूण 24 गुन्हे उघडकीस आलेले आहेत. ज्यामध्ये सईद खान आणि स्वप्नील माधवानी या 2 आरोपींना जबरी चोरी, मोबाईल स्नॅचिंग, चेन स्नॅचिंगमध्ये अटक करण्यात आलेली होती. या दोन्ही आरोपींवर पूर्वी सईद खानवर 12 गुन्हे आणि स्वप्नील माधवानी याच्यावर एकूण 10 गुन्हे दाखल आहेत. त्याचबरोबर सईद खान हा MPDA मध्ये सुद्धा पाहिजे आरोपी होता. सदर आरोपींचा पोलीस कोठडी आजपर्यंत आहे. त्याचबरोबर 2 महिला आरोपी, एक संगीता पिटकर आणि सुरेखा गायकवाड या सध्या न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत. याबरोबर या आरोपींनी ठाणे आयुक्तालयाबरोबर नवी मुंबई आणि इतर ठिकाणी सुद्धा काही गुन्हे केल्याचे निष्पन्न झालेले आहे. त्या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखा घटक 1 ची टीम करत आहे. महिला 2 आरोपी आहेत. या बस स्टँड परिसर असेल किंवा इतर मार्केटच्या परिसरामध्ये बॅगमधील सोन्या चांदीचे दागिने असतील, मोबाईल असेल किंवा इतर मौल्यवान वस्तूंची चोरी करायची. हे जे सईद खान आणि स्वप्नील माधवानी आहेत हे जबरी चोरी करत होते, चेन स्नॅचिंग आणि मोबाईल स्नॅचिंग. त्याचबरोबर संगीता पिटकर आणि सुरेखा गायकवाड या गर्दीच्या ठिकाणी गर्दीचा फायदा घेऊन त्यामध्ये चोरी करत आहेत. दोन्ही वेगवेगळे आरोपींचे गट आहेत. अजून आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर अजून देखील काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. या आरोपीनं पुरी चोरी, जबरी चोरी, त्याचबरोबर मारामारी, खुनाचा प्रयत्न असे 12 आणि 10 गुन्हे स्वप्नील आणि सईद खानवर दाखल आहेत. त्यामध्ये त्यांनी यापूर्वी चाकू, त्याचबरोबर इतर शस्त्रांचा देखील वापर केलेला आहे. त्यांच्याकडून हा अग्निशस्त्र, फायर आर्म जप्त करण्यात आला. सईद खानवर एकूण 12 गुन्हे दाखल आहेत यापूर्वीचे. चोरी, जबरी चोरी, मारामारी, खुनाचा प्रयत्न आणि स्वप्नील माधवानीवर 10 अशाच प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. श्री एकविरा देवीच्या तमाम भाविकांना, भक्तांना सुख, शांती, यश, भरभराट आणि चांगले आरोग्य लाभावे याकरिता शिवसेना उपनेते श्री एकविरा देवस्थान ट्रस्टचे माजी अध्यक्ष स्वर्गीय अनंत त्रे यांनी सुरू केलेली एकविरा देवीच्या जागरणाचा कार्यक्रम सोहळा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ठाणे शहर समन्वयक माजी नगरसेविका संजय तरे कुटुंबियांनी त्यांच्या आनंद पार्क येथील श्री भाग्यलक्ष्मी बंगला या निवासस्थानी आयोजित केला होता. या प्रसंगी सुप्रसिद्ध पार्श्वगायिका श्रीमती अनुराधा पोडवाल यांनी देवीची भक्तिगीते, भजन गाऊन उपस्थित भाविकांना मंत्रमुग्ध केलं. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ठाणे शहर समन्वयक माजी नगरसेवक संजय तरे, ठाणे जिल्हा महिला उपसंघटक माजी नगरसेविका महेश्वरी तरे, सुप्रसिद्ध पार्श्वगायिका अनुराधा पोडवाल यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये एकविरा देवीच्या भव्य जागरणाची ज्योत प्रज्वलित करण्यात आली. शेकडो भाविकांनी ज्योतीचे दर्शन घेऊन महाप्रसादाचा लाभ घेतला. सुप्रसिद्ध पार्श्वगायिका श्रीमती अनुराधा पोडवाल यांच्या तमाम श्री एकविरा देवी भाविकांच्या वतीने माजी नगरसेवक संजय तरे आणि तरे कुटुंबियांची चुनरी, शालू आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला गेला. श्रीमती अनुराधा पोडवाल यांनी देवीची गाणी व भजने आणि भक्तिगीते सादर केल्यानंतर कोळी आगरी गायक संतोष चौधरी, गायिका हर्षल पाटील, शाहीर किसन फुलोरे, अर्जुन अटाळीकर यांनी देखील आपल्या गाण्यांनी सर्वांना ताल धरून नाचायला लावले. या मान्यवर गायकांचा देखील या ठिकाणी तरे कुटुंबियांच्या वतीने सन्मान करण्यात आला. आ जाओ गणपति आ जाओ.
आम्ही दादा असताना हा जो एकविरेचं जागरण म्हणायचो आम्ही, की तिथे आम्ही दर 6 जूनला ताईंचं ज्या दिवशी गायकी चालू केली ताईंनी, तो वार 6 जून होता आणि लकीली दादांनी पण 6 जून त्यावेळेला निवडला होता आणि तेव्हापासून आम्ही गडावर हा जागरणाचा कार्यक्रम करायचो. तर तिथे कार्यक्रमाचं स्वरूप वेगळं असायचं, की तिकडे सगळी लोकं रात्री यायची, जेवली की पूर्ण रात्रभर हा कार्यक्रम चालायचा. 2 भागात हा कार्यक्रम व्हायचा. 3 वाजेपर्यंत साधारण गाणी चालायची. त्याच्यानंतर आंघोळ करून परत कन्यापूजन कथा जी असते ती सांगितली जायची आणि त्याच्यानंतर एकविराईचा अभिषेक आणि पूजा केली जायची. आणि दादांनी ही प्रथा पाडली होती. आणि त्याच्यानंतर मग कोरोना आला. त्या कोरोनात आणि त्याच्या एकदा अगोदर आम्ही असा घरातल्या घरात दादा म्हणाले आपण इथे करून घेऊया म्हणून आम्ही कार्यक्रम केला होता. आणि दादा गेल्यापासून झालं नव्हतं, कुठेतरी मनाला खंत होती की दादा एवढ्या भक्तिभावाने उत्साहात हा माता की चौकी किंवा एकविरेचं जागरण आम्ही म्हणू हा कार्यक्रम करायचे. मनात आलं, चला तिच्या मनात आल्याशिवाय आपण काहीच करू शकत नाही. ती योजते आणि आपण करतो. आपण कठपुतली आहोत, आपण काहीच नाही. ती आपल्याला आदेश देते आणि आपण करतो. तसं आता मनात आलं. आमच्या घरात आता चांगलं कार्य झाले आहेत, मुलांची लग्न झाली आहेत, तर आपल्या घरात हे कार्यक्रम हा झाला पाहिजे हा मनात आलं. आणि म्हणून 6 जूनला मी म्हणत होती ताईंना की पावसाचं काही आपण 28 मे किंवा 22 मेला करून टाकू. ताई म्हणाल्या नाही, दादांनी आपली 6 जून आपली ठरवली आहे तर आपण त्याच तारखेला करायचा. आणि त्याच तारखेला आज आम्ही अतिशय उत्साहात भक्तिभावाने एकविरेचं जागरण करतो. अनुभव असं म्हणजे असं की दादा असताना अनंतरेजी असताना आम्ही दरवर्षी 6 जूनला एकविरेच्या गडावरती आम्ही चौकी करायचोच, रात्रभर जगराता करायचोच. तर दादा गेल्यानंतर पहिल्यांदा इतक्या वर्षांनी परत पुन्हा इथे चौकी करतो आहे एकविरेच्या दरबारामध्ये. तर तो एक म्हणजे वार्षिक इव्हेंट तो आमचा ठरलेला असायचा, जो न चुकता व्हायचा. तर ह्यावेळी आणि बरोबर तो शनिवारच असायचा. ह्यावेळेला पण 6 तारीख आहे, शनिवार आहे. तर चांगली गोष्ट आहे, अधिक महिना आहे. तर असंच हे उत्तरोत्तर कार्य चालत राहावं अशी देवीकडे प्रार्थना आहे. मग असं दरवर्षी करतोच आम्ही. आता बऱ्याच वर्षानंतर पुन्हा सुरू केलेलं आहे. कार्यक्रमाचं स्वरूप म्हणजे चौकी आहे, देवीची गाणी आहेत. म्हणजे स्वरूप सगळ्या आता पण ते संजय गिरी आले आहेत, ते गात आहेत. बेसिकली चौकी हा प्रकार नॉर्थ इंडियामध्ये जास्त आहे, आपल्याकडे इथे नाही आहे. ज्योत प्रज्वलित करायचं वगैरे हे माहिती नाही आहे. पण हे चौकी रेग्युलरली पंजाबी फॅमिलीजमध्ये किंवा नॉर्थ इंडियाच्या फॅमिलीजमध्ये हे रेग्युलरली करतात. ती तिची जशी इच्छा, ती गडावर बोलवेल तर गडावर होईल, ती इथे बोलवेल तर इथे होईल. काँग्रेसचे नेते स्वर्गीय सचिन शिंदे हे नेहमीच सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असायचे. विविध प्रकारच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक उपक्रम राबवित असायचे. अशातच सचिन शिंदे यांच्या हा कार्याचा वारसा त्यांच्या पत्नी समाजसेविका प्राजक्ता शिंदे या पुढे नेत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून स्वर्गीय सचिन शिंदे प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही शैक्षणिक उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. परिसरातील गुणवंत विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारे उपक्रम ते नेहमीच राबवत असतात. तीच परंपरा आजही
यावेळी स्वर्गीय सचिन शिंदे प्रतिष्ठानच्या माध्यमातून जोपासण्यात येत आहे. स्वर्गीय सचिन शिंदे सामाजिक प्रतिष्ठानतर्फे प्रभाग क्रमांक 22 मध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी खारटन रोड महागिरी विभागामध्ये 10वी-12वीच्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या मुलांच्या घरी जाऊन त्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आलं. यावेळी प्राजक्ताताई शिंदे, डॉक्टर जयेश परमार, ॲडव्होकेट हिदायत मुकादम, राखी खैरालिया, अमोल गांगुर्डे, योगेश सावंत, आतिश राठोड, अजय कटारिया, माही खैरालिया, प्रवीण खैरालिया उपस्थित होते. यावेळी श्रीमती प्राजक्ताताई सचिन शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना यावरची अधिक माहिती दिली आहे. करण्याचं जो काम केले असतील ते आदरणीय काँग्रेसचे ज्येष्ठ आमचे मार्गदर्शक आदरणीय सचिन भाऊ शिंदे यांनी गेली 30 वर्षापासून या संस्थेच्या माध्यमातून गोरगरीब मुलं असतील किंवा ठाणे जिल्ह्यातील कुठलीही मुलं जर चांगले उत्कृष्ट मार्गाने जर ते पास झाले तर ते जाऊन त्यांच्या घरी त्यांचं कौतुक करायचे, कार्यक्रम राबवायचे. तीच चळवळ आणि तोच वारसा यापुढे आमच्या वहिनी प्राजक्ता सचिन शिंदे यांच्या माध्यमातून सचिन सामाजिक संस्था प्रतिष्ठान याच्या माध्यमातून त्यांनी सुद्धा हा वारसा या ठिकाणी जपलेला आहे. त्या कार्यक्रमानिमित्त काँग्रेसचे आमचे बंधू प्रवीणजी खैरालिया, आमच्या वहिनी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या कार्यकर्त्या राखी खैरालिया, त्याचप्रमाणे काँग्रेसचे कार्यकर्ते या विभागाचे आमचे अमोल भाऊ गांगुर्डे, त्याचप्रमाणे गेली 30 वर्ष या ठाणे जिल्ह्यामध्ये ह्या प्रभाग क्रमांक 22 मध्ये ज्याने शिवसेनेच्या माध्यमातून गेली 30 वर्षापासून आपली स्वतःची वैयक्तिक या ठिकाणी आपल्या कार्याचा ठसा उमटला ते असे आमचे आदरणीय गुरुवर्य अनिल गोविंद कोळी साहेब, ते सुद्धा माझ्या घरी येऊन माझ्या मुलीचं कौतुक केल्याबद्दल या सर्व तमाम कार्यकर्त्यांच्या वतीने माझ्या कुटुंबाच्या वतीने माझ्या सोनवणे परिवाराच्या वतीने मी त्यांचं या ठिकाणी आल्याबद्दल मी त्यांचं खूप खूप धन्यवाद देतो. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.